एका बाजूला आहे निवडणूक जिंकून आलेला लोकप्रतिनिधी, तर दुसऱ्या बाजूला आहे 17-18 तास अभ्यास करून रात्रीचा दिवस करून एमपीएससी सारख्या रणांगणातून निर्माण झालेला अधिकारी. एकाला अधिकार मिळतो लोकांच्या भावना जोडून, तर दुसऱ्याला अधिकार मिळतो कष्ट, योग्यता आणि संविधानाच्या मूल्यांवर. एक जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरती उतरतो, तर दुसरा त्याच प्रश्नांची सोडवणूक फायलींमध्ये शोधतो. एक आपल्या भाषणांमध्ये आश्वासनं देतो, तर दुसरा त्याच आश्वासनांचं नियोजन करतो. अर्थात दोघेही जनतेसाठीच काम करतात, परंतु प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत मात्र वेगळी असते. पण कधीकधी अभिमानाच्या या धगीत संवादाऐवजी संघर्ष घडतो. अर्थात चुकतं मात्र दोघांचंही. लोकप्रतिनिधीला अधिकार मिळतात जनतेच्या पाठिंब्यावरती, पण त्याला सुद्धा कायद्याची मर्यादा असते. आणि अधिकारी सुद्धा नियमांवरती चालतो, पण त्याला सुद्धा नम्रतेची गरज असते. या संघर्षात दोष मात्र एकतर्फी हा कधीच नसतो. मग प्रश्न असा उभा राहतो की लोकशाहीमध्ये दोघांपैकी मोठं कोण, अधिकार मिळालेला की जबाबदारी पेलणारा? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. अगदी लहान असल्यापासूनच आमच्यावरती एक गोष्ट बिंबवली गेली की तुला पुढे जाऊन डॉक्टर व्हायचंय, पुढे जाऊन इंजिनियर व्हायचंय. आणि खऱ्या अर्थाने इथेच आम्ही मालक जन्माला न घालता नोकर जन्माला घातले. पुढे जाऊन आमची 10वी झाली. ज्यांना चांगले मार्क्स पडले ते बिचारे नोकर होण्यासाठी मेडिकलला गेले, तर काही जण इंजिनिअरिंगला गेले. आणि ज्यांना कमी मार्क्स पडले त्यांना मात्र काय करायचं काही समजत नव्हतं. आणि मग गावातलं एखादं पोरगं एमपीएससी यूपीएससी मध्ये सिलेक्ट झालं आणि त्यांना एक मोटिवेशनल भाषण ठोकलं. मग आम्हाला सुद्धा एक स्वप्न पडू लागलं की मला सुद्धा अधिकारी व्हायचं आहे आणि मला सुद्धा लाल दिव्याच्या गाडीतून यायचं आहे. मग आम्ही एमपीएससी करायला गेलो. अशा क्षेत्रात गेलो जिथं पॉइंट मध्ये रिझल्ट लागतोय. आणि त्या फेज मध्ये आम्ही आयुष्याची सगळी ऐन उमेदीची वर्ष वाया घालवली. आणि या सगळ्यांचाच फायदा कुठेतरी परप्रांतीयांनी उचलला. ते बाहेरल्या राज्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये आले. कोणी टाईल्सचे शोरूम टाकले, तर कोणी मोठमोठ्या बेकरीज टाकल्या. कोणी चप्पलांचे मोठे शोरूम टाकले, तर कोणी ज्वेलरीचे मोठमोठे शोरूम टाकले. ज्या भूमीवरती आमच्या मराठी माणसांचा अधिकार होता तिथेच परप्रांतीयांनी मोठमोठे शोरूम उभा केले आणि आमची मराठी पोरं तिथे नोकर म्हणून कामाला जायला लागले. या सगळ्याला कारणीभूत कोण आहे माहिती आहे? या सगळ्याला कारणीभूत सगळ्यात पहिला कोण असेल तर आमचे पालक. कारण आमच्या पालकांनी कधीच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला नाही. लहान असल्यापासून आमच्यावरती एकच गोष्ट बिंबवली की तुला पुढे जाऊन नोकरी करायची. महाराष्ट्रातला एकही पालक असा मुलांना म्हटला नाही की पुढे जाऊन तुला बिझनेसमन व्हायचंय. शाळा फक्त तुला लिहिता वाचता यावं यासाठी आम्ही तुला शाळेत घालतोय. आणि या सगळ्याला कुठेतरी अपवाद काही मुलं आणि काही पालक असतील, त्यांनी छोटा मोठा व्यवसाय चालू केला, तर त्यांना सुद्धा आम्ही हिनवलं की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. त्याचं कुठेतरी आम्ही खच्चीकरण करायला चालू केलं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण सर्वांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. काटकसर करून कोण मोठा झालाय? आयुष्य एकदा